त्याच्या एवढा राग कोणालाच नाही आमच्या घरात. खूप राग आहे त्याला. सतत चिडतात. सतत. काय डोकं शांत राहावं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, आता कसं असतं, जेव्हा मला आवडतं कोणती गोष्ट म्हणजे हा करतोय आपण, त्याच्यानंतर मला जास्त आपण हे लोक बोलतात ना, म्हणजे नाही हे नाही केले पाहिजे, तर तेव्हाच राग येतो मला. मग माझ्या मनाने मी विचार करतो की मला करायचं आहे. एखादी गोष्ट तुम्ही ठरवता, त्याला जेव्हा हे विरोध करतात तुम्हाला राग येतो. तुम्ही काय विरोध करता? मी पुढचा विचार करून त्याला नको सांगते कोणत्या कोणत्या गोष्टी, त्याला त्या पटत नाहीत. पण भांडत नसाल तुम्ही कधी? भांडतो ना. 9 वर्षात किंवा 30 दिवसात किती वेळा? एखादा दिवस? हा, 2-3 वेळा. का तेवढेच दिवस घरी असतात ते? 2-3 वेळा म्हणजे 3च दिवस, मग 3 रविवार, मग 3 रविवार मनोरंजनात जातात, हो ना? बरं, कोल्हापूरला घेऊन गेले की नाही ना? गेलो. पन्हाळ्याला नाही, पन्हाळा का नाही? जरा फक्त महालक्ष्मी कोल्हापूर देवीला गेलात की संपलं. तुम्ही बघा, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि महालक्ष्मी फक्त देवस्थान, हो की नाही? जरा इतर पर्यटन स्थळावर पण घेऊन जा ना कधीतरी. इथून पुढे. इथून पुढे आजपासून एवढं ऐकाल. एवढं झालं तरी होम मिनिस्टरचा भाग कारणी लागला असं आपण म्हणूया. बरं, आता पहिल्या खेळाकडे वळणार आहोत आणि बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या वहिनींना. बरं, हे देण्यापूर्वी उखाड्यात तुम्ही बटाटा वडा म्हटलं होतं, ते काय बटाट्या वड्याचं त्यांचं? त्याला आवडतो बटाटे वडा. खूप आवडतो? हो. हो. का हो? वहिनींच्या हातचा आवडतो? त्यांना तर काय काय त्यांना तर काय, त्यांना साधी भजी नाही काढायला ते वडे काय कौतुक चाललंय. हे घ्या. काय रागाने काय बघताय? त्याने आता असं बघितलं, तू घरी चल, तुलाच तळते थांब कढईत. हे घ्या, गंमत करतो. घ्या. 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे, तो मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 4 संधी आहेत. वेळ सुरू झाली. सगळ्यांची मदत घेऊ शकता. द्या. 10 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. द्या इथे. 5 रुपये. आता 2च संधी राहिलेले आहेत. हे आलं तर भजी बनवायला होईल, बटाटा भजी. 100 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे, बघूया काय होणार. एक संधी पाहिजे की हेच? तेच ना, तेच. 2000 रुपये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.